कवितेचं नाव आहे काजळलेला प्रवास। सुरुवात अशी झाली की हसू ओठांवरून हरवलं। थोडं थोडं करत त्यानं स्वतःचं जग परक केलं। गर्दीत असूनही एकाकीपणाचा वेढा पडू लागला आणि आतल्या आत एक काळा कुट्ट अंधार वाढू लागला। काहूर उठवणाऱ्या विचारांची मग साखळी सुरू झाली। झोप उडाली डोळ्यातली, रात्र वैरासारखी वाटू लागली। जगणं सगळं संपवावं हा विचार छळू लागला आणि हळूहळू जगण्याचा एक एक धागा निखळू लागला। रंग उडाले आयुष्याचं, सगळं काही धुसर झालं। मन होतं जे कधी फुलासारखं, ते दगडासारखं सुन्न झालं। दुःखाच्या या खोल काहीत आशेचा किरण दिसेना। ओरडून सांगावं कुणाला तर शब्दांनाच वाट मिळेना। हळूहळू अन्नाची चव गेली, भूक तहान सगळं विसरला। ज्या कामात मन रमायचं तिथूनही पाय त्याचा निघाला। जग म्हणालं आळशी आहे, जबाबदारीची जाणीव नाही। त्याच्या आतल्या वादळाची कुणालाच काही काळजी नाही। खचला तो अजून पूर्ण जेव्हा लोकांनी त्यालाच दोषी ठरवलं। समजून घेण्याऐवजी प्रत्येकाने त्याला टोमण्यांनीच छळलं। कधी तो एकदम शांत तर कधी उद्धटासारखा बोलायचा। हा त्याचा स्वभाव नव्हता, तो मदतीसाठी ओरडायचा। पण ऐकलं नाही कुणी, प्रत्येकाने पाठ फिरवली। त्याच्या जगण्याची हिंमत त्या एकाकीपणानं संपवली। शेवटी थकले ते श्वास त्यानं स्वतःचंच आयुष्य संपवलं आणि जगण्याच्या या अमानुष खेळाला कायमचं थांबवलं। तर अशी डिप्रेशनवरची ही कविता आहे। अशा मनस्थितीत जर कोण तुम्हाला दिसलं तर त्याला हात द्या, साथ द्या, त्याला त्या अवस्थेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि त्याला जगण्यासाठी प्रोत्साहित करा। धन्यवाद।